हा ना, उगाच उदास होऊ नकस. सन्नीदांचा स्वभाव माहितीच आहे ना तुला. अरे घटकीत चिडत्यात आणि घटकीत हसत्यात ते. हे बघ, जरा वेळ जाऊ दे, मग समजा ठीक होईल बघ. बरकत, सूरज म्हणतोय ते बी खरंय, पण मी कुठं आणू एवढे पैसे? तो सांगतोय ते करू बी वाटत नाही आणि मी करणार बी नाही. मग असं नाराज होऊन पैसे मिळणार आहेत का? तुम्ही इकडे म्हणत. हो, आबांना टेन्शन आहे. ते मी करतोय पैशांची काहीतरी सोय करतोय, पण काय होईना झाली बघा. पण होईल. नाही, पैशांचं नाही, तुमच्या आणि सूरज भाऊजींमध्ये जी भांडणं चालली आहेत त्याचं टेन्शन आलंय आबांना. आता मी काय मुद्दाम करतोय काय? सूरज बी काय ऐकणं झालंय. आपण समजावूया त्यांना. कसं? अहो घरलाच यायला तयार नाही त्यो. त्यात त्यो दारू पिला. परत त्या नादाला लागायला नको म्हणजे झालं. नाही, असं काही नाही होणार. आपण समजावूयात ना नीट. हे समजा त्या पैशांमुळे झालंय बघा. एकदा का पैसे मिळालं की मग एक कोडा सुटेल. मिळतील पैसे, काळजी करू नका. कसं? अहो थोडी थोडी की रक्कम आहे होय. माझ्याकडे तर काय पर्याय उरला नाही बघा. आता तुम्हीच सांगा मी काय करू म्हणजे पैसे मिळतील. हॅलो राणा, अरे कुठं आहेस? मळ्यात. अंजली आली काय तिकडं? होय, आहेत की इकडं. बरं, हे बघ, तुम्ही दोघं बी पटकन घरला या. अरे तो याजवाला माणूस आलता. काय म्हणलं? नाही, याजाचं पैसे मागत होता. त्याला त्याचं पैसे भागवल्यावर गेला. मग पैसे भागवलं कसं? ते वहिनी साहेबांनी पैशाची सोय केली. वहिनींनी? त्याने कसं? हे बघ, तू घरला ये आणि मग तुला त्यांच्याकडनं समज कळेल. होय होय, आलो लगेच. अहो वहिनीने ते व्याजदराचं पैसे भागवलं. कसे? हे काय माहित नाही, पण घरला लवकर बोलवलं आपल्याला. बरं चला मग लवकर घरी जाऊन बघूया. चला चला, येतो बरं. आलो बरकत. हा, मामांजी, अहो तुम्ही खरंच काय काळजी करू नका बघा. अहो यातनं राणा भाऊजींचं भलंच होणार आहे. अहो एकदम इंटरनॅशनल लेवलच्या कुस्त्यात. या कुस्त्या खेळायला राणा भाऊजी नाही म्हणत होतं ते या घराच्या काळजीमुळे. पण आता नाव कमवायचं असेल तर माणसाला घराबाहेर पडावं लागलच का नाही? अहो पण राणा नाही म्हणत होता, हे आधी का नाही सांगितलं आम्हाला? आमच्या जागी जर राणा भाऊजी असतं का नाही तरी त्यांनी हेच केलं असतं बघा. आता जमीन गहाण टाकणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं, तरी बी त्यांनी जमीन गहाण टाकलीच की. हे बी तसंच आहे. हे बघा मामांजी, तुम्ही खरंच काय काळजी करू नका. आम्ही समजून सांगतो राणा भाऊजीस. पण राणा ह्या गोष्टीला तयार होणारच नाही. गोदक्का, अहो आधीच काय नाही म्हणायला सा. आम्ही काय म्हणतो, आपण समध्यांनी मिळून जर सांगितलं तर राणा भाऊजी नाही म्हणायचं नाही. आणि आता मामांजी वय म्हणायलात म्हणल्यावर काय म्हणणार नाहीत राणा भाऊजी. मामांजी. सूरज, अहो तुम्ही कुठं होता? ते सगळं राहू दे. तो व्याजवाला माणूस दिसला जाताना. घरी आलता काय? वय आलता. काय नाटके केली नाहीत ना? पण तुला फोन करायला काय चालतं? फोन कुठं उचलताय तुम्ही? डोसक्यात राग घालून निघून गेला. आम्हा समद्यांना किती टेन्शन आलतं. काय म्हणला माणूस? काही नाही, आपण त्या माणसाचे पैसे फेडून टाकले. काय म्हणजे? वय, आओ हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका.
आता पैशाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, त्याचं समजा पैसे आपण फेडून टाकू. राणा भाऊजी बी आलं बघा. राणा भाऊजी, तुम्ही दोघं आता कसलाच वाद घालू नका आणि पैशाचं काही टेन्शन बी घेऊ नका. त्या व्याजवाल्याचं समजा पैसे फेडल्यात आपण. वय पण कसं? तुम्ही राग धरू नका, पण बलसाराचा नंबर होता आमच्याकडं. आम्ही आणि मामांजींनी तुमचं ते कुस्त्यांचं डील फायनल केलंय. तुम्हाला आता त्या बलसारासाठी इंटरनॅशनल कुस्ती खेळावी लागेल. वहिनी साहेब, साहेबासनी ह्यातलं काय बी माहित नव्हतं. अहो नाही गो धक्का, आम्ही कुस्त्यांचं सांगितलं होतं मामांजीसनी. विचारा पाहिजे तर. सांगितलं होतं, पण रानाच्या मनात नाही हे का नाही सांगितलं तुम्ही? अहो वहिनी, तुम्हाला माहिती होतं की समजा मला तसल्या कुस्त्या खेळायच्या नाहीत म्हणून, तरी बी तुम्ही डील फायनल का केली? अहो एकदा फोन करून विचारायचं तरी. हाव जाऊ बाई, तेवढा टाइमच नव्हता. विचारा की मामांजीसनी. गोदक्का, सांगा बरं तुम्ही, तो माणूस येऊन गावासमोर कसा तमाशा करत होता? अहो म्हणून कसल्या बी कुस्त्यांना तुम्ही वय म्हणणार काय? हाव राणा भाऊजी, तुम्हाला कुस्ती प्यारी आहे एवढंच माहिती आम्हासनी. कुस्तीतनं आपली पैशाची गरज भागत असेल तर तुम्ही वय म्हणशीला असं वाटलं आम्हासनी. कुस्ती सारखी कुस्ती असेल म्हणून डील केली आम्ही. अहो वहिनी, माझी नेहमीची कुस्ती नाही ही. अहो आता आम्हासनी काय माहिती त्यातलं बारकावर राणा भाऊजी. आम्हाला वाटलं तुम्ही गाव सोडून जायला नाही म्हणायला सा, पण तुम्ही जर ही कुस्ती खेळला तर आपल्या घराची अब्रू वाचल, जगभर तुमचं नाव होईल. म्हणून आम्ही मामांजींच्या कानावर घालून येऊन निर्णय घेतला. खरं आम्ही जे काय केलं ते चांगला विचार करून केलं. अहो तुम्ही तरी समजून सांगा की राणा भाऊजीसनी. तू कशाला चांगला विचार केलास? राणादाला आपण सांगितलं कधी काय पटलंय काय? या घरात तेच चालतंय जे राणादाला पटल. या एकट्यालाच काळजी करायची. आपण बसलो इथे पैसे उडवायला. सूरज, राणा, तो पैसेवाला माणूस वाड्यावर येऊन जोरात तमाशा करत होता. त्या परिस्थितीत सुनबानी जे केलं ते आम्ही बी केलं असतं. सगळ्या गावासमोर तमाशा करत होता तो माणूस. नाही मामांजी, चुकलंच आमचं. आम्ही न विचारता हे करायलाच नाही पाहिजे होतं, पण त्या टायमाला आम्हाला काही सुधारलंच नाही हो. राणा भाऊजी, खरंच चुकलं आमचं. आम्ही त्या माणसाला पैसे परत द्यायला सांगतो. आपण दुसरं काय तर बघू. आता जे झालं ते झालं. तुम्ही काय सांगू नका त्या माणसाला. नाही नाही, खरंच चुकलंय आमचं. तुम्ही राग धरू नका. आम्हाला आमची चूक सुधरू द्या राणा भाऊजी. नाही वहिनी, माझा काय राग नाही तुमची.
हॅलो, हा वहिनी साहेब. मिळाले ना पैसे? अहो तुमची कृपा. आता ऐका, कुणाला बी काही बी सांगायचं नाही. फोन आम्ही केलता, आमच्या सांगण्यावरनं इथं तुम्ही आमच्या दारात आला, हे कुठं बी बोलायचं नाही. नाही हो, असं कशाला बोलेल? उलट तुमच्यामुळे मला माझे पैसे मिळाले. तुम्ही काहीच काळजी करू नका. नाहीच कुठं बोलत. ठीक आहे, ठेवा फोन. हॅलो, कोण? कोण? अच्छा, काम झालं की लगेच इसरला काय? नंदिता गायकवाड बोलतोय. हाँ हाँ, अरे भाभी जी नमस्कार, माफ कीजिए. राणा भाऊजीसने आम्ही तयार केलंय. जी. आता पुढचा फोन त्यांचाच येईल तुम्हासनी. उगा 17दा फोन करून त्यांना त्रास देऊ नका. टाळकं सटकलं तर नाही बी म्हणत्याल. नहीं 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 नहीं, समझ गया. ठीक आहे, ठेवा फोन. अन्वय, आमच्या पैशाचं बी बघा. भाभी जी आप बिल्कुल फिक्र मत कीजिए, तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार. ठीक आहे. राणादा, काय झालं? काय नाही. नाही कसं? सांग की. मला कुस्ती खेळ म्हणते. मग खेळ की, तू नाही तर मी खेळतो. ही आपली नेहमीसारखी कुस्ती नाही. मग कसली? मॅटवरची. कुस्ती कुस्ती असतं राणादा. तू का नाही म्हणतोस? तुला मदत करतो खेळायला. लाडू, गोदाक्का खाली बोलवतात बघ तुला. काय म्हणतायत बघ, जा. जे झालं ते झालं, त्यावर आता विचार करू नका. जाऊबाईंनी तुमच्या परस्पर होकार दिला ना, मग तुम्ही नाही म्हणू शकता. पैसे घेऊन बसलोय आपण. परत करू. कुठनं? आता ते नेमकं असं नाही सांगता येणार, पण आबांच्या जामिनाच्या वेळी गेले ना तसं. त्यावेळेला कुठे काय उपाय माहिती होता. तेव्हा जसे पैसे जमवले तसे आताही जमवूया. नाही, परत कर्ज न उचण्याच्या वाटेला जायचं नाही. मग वहिनींनी केलं ते बरोबर केलं. म्हणजे तुम्ही खरंच कुस्तीसाठी तयार आहात का? हे बघा, तुमच्या मनात नसेल तर अजिबात नाही खेळायची कुस्ती. पैशावर काहीतरी मार्ग काढूयात आपण. हो,
अहो समधी चूक माझीच आहे. मी माझ्या स्वार्थासाठी करतो. सूरज आणि वहिनींचं तसं नाही. दोघं बी माझ्यापेक्षा बारके, तरी बी घरचा विचार करतो. त्यांचा विचार मला पटत नाही, तरी बी घराच्या भल्यासाठी धडपडते. मी काय करतो? कायच नाही. असं काही नाहीये. तुम्ही तालीम आणि माया दोन्ही करता. दोन्ही बी माझ्यासाठी. घरासाठी काय? कायच नाही. माझ्याने काय होईना. सूरज आणि वहिनी धडपडतात, हे बी मला पटना झालं. मला काय येते? फक्त मळा आणि कुस्ती. मळा बी दाव्याला लागलाय आणि कुस्तीचा जो पर्याय समोर आहे तो बी मला पटना झालाय. खरंच मी बिनकामाचं झालोय बघा. असं काही नाहीये. वाईटातून नेहमी चांगलं ते घ्यायचं असतं. मला कुस्तीतलं फार काही कळत नाही. इतकंच कळतं की ही पण कुस्तीच थोडी वेगळी असेल, पण याच्या चांगल्या बाजू बघूयात आपण. कसली चांगली बाजू? अनेक पैलवानांनी कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेची कीर्ती 7 समुद्र पार नेली. आता तशीच संधी तुम्हाला मिळते. मग तुम्ही त्या मोठमोठ्या पैलवानांसारखं कोल्हापूरचं आणि आपल्या देशाचं नाव करू शकाल. आज तुम्हाला कोल्हापूर आणि महाराष्ट्र ओळखतो, पण ह्या सामन्यांमुळे अख्खं जग तुम्हाला ओळखेल. आणि हे सगळं होत असताना आपल्याला पैसेही मिळतील. आपला प्रश्न सुटेल. आणि पैशाचं राहू द्या, पण तुम्हाला जी संधी मिळते तिचा विचार करा. विचार नाही, मी कुस्ती खेळणारे पक्क केले, पण संधी आणि कीर्ती मिळते म्हणून नाही. मी कुस्ती खेळणार ते नुसतं वहिनीने डील केली म्हणून.